यामध्ये पुढचा भाग आपण पाहत असताना आपण पान क्रमांक 117 यावरचा भाग पाहतो आपण। यामध्ये आपल्याला रचनासूत्र काहीतरी दिलेली आहेत। ही रचनासूत्र आपल्याला काढायची आहेत। तर यामध्ये संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे सरळ श्रृंखला याचे दोन जे प्रकार पडतात ते आपण हायड्रोकार्बनच्या वर्गीकरणामध्ये पाहिलेलं आहे। यामध्ये संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे की ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन हा एकेरी बंध असतो अशा पद्धतीने आपल्याला संपृक्त हायड्रोकार्बनच्या बाबतीत आपल्याला रेणूसूत्र काढायचे आहेत। आणि असंपृक्त हायड्रोकार्बनच्या बाबतीत प्रोपीन आणि प्रोपाईनची अशी दिलेली आहेत। हे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला दिलेल्या चौकटीमध्ये अशी रचनासूत्र दिलेली आहेत। ही रचनासूत्र आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत। आपल्याला कोणते यापैकी ते काढायला विचारलं जाऊ शकतं, म्हणून आपण प्रोपीनचं काढत असताना प्रोपीनचं जे काही रेणूसूत्र आहे ते रेणूसूत्र आपण या पद्धतीने मांडूया। प्रोपीनचं रेणूसूत्र आपण मांडत असताना मिथेन, इथेन आणि प्रोपीन आणि म्हणजे 3 नंबरचा म्हणजे कार्बन ज्यामध्ये 3 आहेत, हायड्रोजन कार्बनच्या संख्येच्या दुप्पट आणि त्यात 2 ऍड म्हणजेच आपण या ठिकाणी 6 म्हणजे 3 ची दुप्पट 6 आणि +2 म्हणजे 8 अशा पद्धतीने याचं रेणूसूत्र होतं। प्रोपीनचं जे रेणूसूत्र आहे ते म्हणजे कार्बनची संख्या 2 आहे, हायड्रोजनची संख्या ही कार्बनच्या संख्येच्या दुप्पट म्हणजेच ही 3 च्या दुप्पट आहे 6। हे झालं रेणूसूत्र, हे प्रोपीनचं। ही रचनासूत्र आपल्याला याची काढायची आहे। तर आपण रचनासूत्र काढण्या अगोदर आपण ती रेणूसूत्र आपण या ठिकाणी मांडले आहे। प्रोपाईन म्हटलं की कार्बनची संख्या 3 येते, हायड्रोजनची संख्या कार्बनच्या संख्येच्या दुप्पट वजा 2 आहे म्हणजे कार्बनची संख्या 3 आहे, 3 ची दुप्पट ही 6 आहे, 6 - 2 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हे हायड्रोजनची संख्या जी आहे, कार्बनची संख्या 3, 3 ची दुप्पट 6, 6 - 2 म्हणजे 4 म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला याचं रेणूसूत्र जे आहे हे रेणूसूत्र आपल्याला काढायचं आहे। रेणूसूत्र झाल्यानंतर आपल्याला रचनासूत्र आपण काढूया। बघा, रचनासूत्राला आपण रेषा संरचना सुद्धा म्हणूया। तर सुरुवातीला आपण काढूया ही प्रोपेनची। प्रोपेनचं आपण यापूर्वी काढलं आहे, तरी सुद्धा आपण काढणार आहोत। कार्बनची संख्या या ठिकाणी तुम्हाला दिसते ही 3 आहे। चतुसंयोजच्या पूर्ततेसाठी आपण हायड्रोजन अणू हे 8 दाखवला आहे। ही रचना जी होते ही प्रोपेनची होते। आता आपण प्रोपीनची काढत असताना ही असंपृक्त हायड्रोकार्बनची कशा पद्धतीने आहे ते आपण काढूया। यामध्ये कार्बन कार्बन बंध जो आहे तो बंध आपण सुरुवातीला मांडणी करताना पायऱ्याच्या स्वरूपात आपण 3 मांडले, परंतु चतुसंयोजनेसाठी कार्बन अणूशी चतुसंयोजच्या पूर्ततेसाठी आपण 6 हायड्रोजन आपण या ठिकाणी दाखवणार आहोत दुसऱ्या पायरीमध्ये। मग या ठिकाणी कार्बन कार्बन अणूमध्ये जो बंध आहे हा दुहेरी बंध एका कार्बन अणूमध्ये आहे। आता आपल्याला चतुसंयोजच्या पूर्ततेसाठी आपण या ठिकाणी हायड्रोजन्स 1 2 3 मांडले आहे। आता आपल्याला परत चतुसंयोजच्या पूर्ततेसाठी आपण या ठिकाणी 2 हायड्रोजन या ठिकाणी मांडले म्हणजे हे 3 आणि 2 5 आणि आणखी एक आपण या ठिकाणी दाखवूया की जेणेकरून 1 2 3 4 अशा पद्धतीने आपण हायड्रोजनची ही रचना जी आहे हे अशी दाखवू शकतो। पाठ्यपुस्तकामध्ये वर दिलेलं आहे, पण आपण अशा पद्धतीने ही मांडू शकतो। ही झाली प्रोपीनची रचना म्हणजे मांडणी झाली, हे रचनासूत्र झालं। आता प्रोपाईनची मांडत असताना प्रोपाईनमध्ये कार्बनचे पहिल्या पायरीनुसार कार्बनच्या 3 शृंखला आपण या ठिकाणी मांडूया। चतुसंयोजच्या पूर्ततेसाठी किमान एका कार्बन अणू एक जोडी जी आहे म्हणजे कार्बन कार्बन अणूमध्ये हा तिहेरी बंध यामध्ये दाखवूया। आता या ठिकाणी 1 हायड्रोजन या बाजूला आपल्याला 3 हायड्रोजन या बाजूला दाखवूया म्हणजे 1 2 3 आणि ही 4 अशा पद्धतीने चतुसंयोजच्या पूर्ततेसाठी आपल्याला 1 2 3 4 आणि या ठिकाणी कार्बन कार्बन अणूमध्ये हा तिहेरी बंध आहे म्हणून हा 1 2 3 4 म्हणजे चतुसंयोजच्या पूर्ततेसाठी हायड्रोजनची संख्या इथे किती होते 4 होते। अशा पद्धतीने ही जी रचना आहे ही अशा पद्धतीने आपण ही रचना मांडू शकतो। पाठ्यपुस्तकामध्ये थोडीशी वेगळ्या पद्धतीने दिली आहे म्हणजे ती दुसरी एक शक्यता संभाव्यता आहे जी आहे ती आपण या ठिकाणी ही एक संभाव्यता मांडली आहे। पाठ्यपुस्तकामध्ये एक संभाव्यता दिलेली आहे। आता दुसरे जे आहे त्याच्या खाली दिलेले जे आहे ते म्हणजे शाखीय श्रृंखला। शाखीय श्रृंखला। आता शाखीय म्हटलं की त्यामध्ये
शाखीय शृंखलामध्ये दिलेला जो आहे तो आपल्याला पहिला जो दिलाय तो आयसोब्युटेन दिलाय बघा, आयसोब्युटेन म्हणजे शाखीय रचनेमध्ये ब्युटेन म्हटलं की कार्बन 4, हायड्रोजनची संख्या या ठिकाणी 4 ची दुप्पट 8 आहे आणि +2 म्हणजे हे त्याचं रेणुसूत्र या पद्धतीने मांडलं आपण. हा जो आहे ह्या संपृक्त हायड्रोकार्बन म्हणून मांडला आहे. याची रचना आपल्याला मांडत असताना आपण याची रचना शाखीय स्वरूपात मांडूया. ही कशी मांडता यायची ती पहा. कार्बनची रेणू आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं म्हणजे कार्बन अणू हा जोडताना अशा पद्धतीनं आपण 4 दाखवूया. एका कार्बन अणूला आपण 3 हायड्रोजन अशा पद्धतीने जोडून या ठिकाणी याची रचना ही मांडत असताना 3 इकडे 3 इकडे किती झाले 6. या ठिकाणी 1 मांडला 7, हे 8, हे 9 आणि या ठिकाणी आपण 10. ही एक रचना आपल्याला ही मांडता येते. याशिवाय आणखी दुसरी संभाव्य मांडणी जी आहे ही आपण याची करू शकतो. म्हणजे आपल्याला समघटना याच्या बाबतीत मांडता येऊ शकतात, ह्या ब्युटेनच्या बाबतीत मांडता येतात. आता हा झाला आयसोब्युटेन. हा जो आयसोब्युटेन आहे हा आयसोब्युटेन आपण या पद्धतीने दाखवला. आता यानंतर जो आहे आयसोब्युटिलीन या ठिकाणी ब्युटिलीन. आता ब्युटिलीन आहे म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, ई आणि ई अशा पद्धतीने आपण याची मांडणी करत असताना याचं ऋणसूत्र काय, तर कार्बनची संख्या ही 4 आहे. ब्युटिलीन म्हटलं कार्बनच्या संख्येच्या दुप्पट म्हणजे ब्युटीन होतो, ब्युटीन आणि ब्युटिलीन आहे. ब्युटिलीन म्हटलं तर आपल्याला हायड्रोजनची संख्या ही मांडत असताना कार्बनच्या संख्येच्या दुप्पट मांडावं लागेल म्हणजे अशा पद्धतीनं. आता याच्यामध्ये कार्बनमध्ये असणारा जो बंध आहे हा बंध एकूण कार्बन अणू 4 आहेत म्हणजे 4 अणूमध्ये म्हणल्यानंतर एका कार्बन अणूच्या म्हणजे 2 कार्बन अणूच्या बंधामध्ये दुहेरी बंध असेल. अशा पद्धतीने आपण याची चतुसंयोजा पूर्ततेसाठी आपण या ठिकाणी हायड्रोजन 2 एका बाजूला जोडले आहेत, दुसऱ्या बाजूला आपण 3 जोडूया. म्हणजे अशा पद्धतीनं एकूण 8 हायड्रोजनच्या संयोजा पूर्ततेसाठी आपल्याला या ठिकाणी हायड्रोजन इथं वापरायचे आहेत. एकूण 8 हायड्रोजन आपल्याला या ठिकाणी वापरायचे. हे झाले 3, हे झाले 2, 3 आणि 2 झाले 5. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एक मांडूया, वरच्या ठिकाणी एक मांडूया. 5 नंतर 6, 7 आणि 1, 2, 3 आणि आपल्याला आणखी एक मांडायचा आहे, तो आपण या पद्धतीनं मांडला तर हायड्रोजनची संयोजा पूर्तता जी आहे ही चतुसंयोजा पूर्तता होती की नाही ते पाहूया. परत एकदा मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे 8. अशा पद्धतीनं आपण खालच्या बाजूने 4, ह्या बाजूचे 3, 4 आणि 3 7 आणि या बाजूचा 1 म्हणजे असे एकूण 8 हायड्रोजन म्हणजे आयसोब्युटिलीनची रचना या पद्धतीने आपल्याला ही मांडता येते. आता वलयांकित शृंखला, आता ही शाखीय शृंखलेच्या बाबतीत आपण मांडणी केली. आता वलयांकित कशा पद्धतीनं आहे ती रचना आपण या ठिकाणी ही काढूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण वलयांकित हायड्रोकार्बन याच्यामध्ये त्याच्या खालचा जो भाग आहे आता आपल्याला दिलेल्या 9.15 या तक्त्यामध्ये दिलेल्या ही जी रचना आहे त्या रचना आपण आता पाहत आहोत. ही रचना सूत्र अभ्यासत असताना सायक्लोहेक्झिनचे ऋणसूत्र तुम्हाला आपण यापूर्वी झालंय म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंय. परत आपण या ठिकाणी कार्बन आणि हायड्रोजन यांची संख्या मांडूया. कार्बनची संख्या 6 आहे आणि हायड्रोजनची संख्या त्याच्या दुप्पट आहे. हा झाला सायक्लोहेक्झिन. आता हा सायक्लोहेक्झिन म्हणजे कार्बनची संख्या 6 आणि हायड्रोजनची संख्या 10 म्हणजे हा आहे सायक्लोहेक्झिन. आता बेन्झीन, कार्बनची संख्या 6 आणि हायड्रोजनची संख्या सुद्धा किती 6. हे झालं ऋणसूत्र बेन्झीनच्या बाबतीतलं. याला ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हटलेलं आहे. ॲरोमॅटिक म्हणजे ज्याला सुगंध आहे, ज्याला स्मेल असतो ती. तर यामध्ये कार्बनची अणूंची संख्या या ठिकाणी 5 आहे आणि हायड्रोजन अणूंची संख्या ही 10 या पद्धतीने दिली. आता याच्या रचना आपल्याला काढायच्या. तर ह्या रचना काढत असताना आपण सुरुवातीला या सायक्लोहेक्झेन आणि हे पेंटीन यांच्या रचना आपण काढूया. तर सायक्लो म्हटलं की कार्बन अणू जेव्हा आपण दाखवत असतो, हे कार्बन अणू दाखवताना आपल्याला एकूण 6 कार्बन अणू अशा पद्धतीनं मांडणी या ठिकाणी करायची आहे की जेणेकरून
हायड्रोजनच्या संयुजा पूर्ततेसाठी या ठिकाणी प्रत्येकी आपण 2-2 हायड्रोजन या कार्बन अणूला अशा पद्धतीने ही जोडणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं ही झाली सायक्लोहेक्झेनची रचना. आता हा सायक्लोहेक्झेन या पद्धतीनेची रचना स्पष्ट करत असताना सायक्लोहेक्झेन हे वलयांकित हायड्रोकार्बन आहे. त्याची रेणूसूत्र C6H12 आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा सांगत असताना प्रत्येक कार्बन अणू एकमेकांना जोडताना हा एकेरी बंधाने जोडलेला आहे. तर हायड्रोजन अणू प्रत्येक कार्बन अणूला प्रत्येकी 2 हायड्रोजन यामध्ये सायक्लोहेक्झेनच्या रचनेमध्ये ही मांडणी केलेली असते. अशा पद्धतीने तुम्हाला रचना ही स्पष्ट करता येते. आता सायक्लोहेक्झेन, आता यामध्ये आपल्याला कार्बन किती आहेत तर कार्बनची संख्या यामध्ये सुद्धा ही 6 आहे. म्हणजे कार्बन अणू हे जोडताना हे कशा पद्धतीने कार्बन अणू जोडलेले आहेत तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता या ठिकाणी संयुजा पूर्ततेसाठी कार्बन अणूला हायड्रोजन अणू ही पूर्ततेसाठी आपण 2-2 जोडणार आहोत प्रत्येकी. या ठिकाणी आपण सुद्धा, परंतु आता या ठिकाणी एकामध्ये आता 2, 2, 4, 6, 7, 8 या ठिकाणी 9 आणि या ठिकाणी आपण 10 असे दाखवले. परंतु यामध्ये आपल्याला बंध दाखवायचा आहे, हा दुहेरी बंध दाखवायचा आहे. तर अशा प्रकारची ही जी रचना आहे तर ही सायक्लोहेक्झेनची आहे. सायक्लोहेक्झेन आणि हेक्झेनमध्ये हायड्रोजनच्या संख्यामध्ये बदल आहे 12 आणि इथे किती आहे 10. ही आपल्याला या अगोदर पाहिलेली आहे. ही रचना ही झालेली आहे. आता यानंतर आहे सायक्लोपेंटेन. सायक्लोपेंटेन म्हटलं की कार्बनची संख्या या ठिकाणी तुम्हाला किती दाखवायची आहे तर बघा, कार्बनची संख्या तुम्हाला या ठिकाणी 5 अशा पद्धतीनं ही आपण याची मांडणी ही आपण जर केली तर हा झाला सायक्लोपेंटेन. सायक्लोपेंटेन हा जो आहे तर हे वलयांकित हायड्रोकार्बन आहे. यामध्ये प्रत्येकी कार्बन अणूला 2 हायड्रोजन अणू हे एकेरी बंधाने, हे समसंयुज बंधाने, हे चतुसंयुजीय पूर्ततेसाठी या ठिकाणी आपण वापरले आहे. आणि म्हणून आता प्रत्येक कार्बनला 2-2 हायड्रोजन आपण या ठिकाणी जोडले तर आपल्याला H10 या ठिकाणी मिळतो. हा सायक्लोपेंटेन आहे. आता बेन्झीनची रचना कशा पद्धतीने आहे तर पहा, कार्बनच्या ह्या सुद्धा वलयांकित हायड्रोकार्बन आहे. त्याचे रेणूसूत्र आपल्याला माहिती आहे C6H6 आहे. म्हणजे प्रत्येक कार्बन अणू हा एकमेकांना जोडताना एक आड एक म्हणजे एकानंतर एक हायड्रोकार्बन हा जोडत असताना एकानंतर एक आपण दुहेरी बंध यामध्ये दाखवणार आहोत. म्हणजे एक हा इथे सोडला, इथे दुहेरी बंध, एक सोडला, हा दुहेरी बंध, आपण हा सोडूया, या ठिकाणी आपण दाखवूया. आता एका बाजूला कार्बन अणू हायड्रोजन जोडताना दुहेरी बंधन आहे, एका बाजूला एकेरी बंधन आहे आणि हायड्रोजन अणू हा एकेरी बंधन जोडून प्रत्येक कार्बन अणूला एक हायड्रोजन अणू हा एकेरी सहसंयुज बंधाने या ठिकाणी जोडलेला आपण दाखवलेला आहे. ही जी रचना आहे तर ही बेन्झीनची आहे. बेन्झीनचं रेणूसूत्र आपल्याला C6H6 हे लक्षात ठेवायचं आहे. बेन्झीन हे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे, म्हणजे वलयांकित हायड्रोकार्बन आहे. वलयांकित हायड्रोकार्बनमध्ये प्रत्येक कार्बन अणू हा एकमेकांनी जोडता असताना हा एका बाजूला दुहेरी बंधानंतर दुसऱ्या बाजूला हा एकेरी बंधाने जोडलेला आहे. एकानंतर एक हा दुहेरी बंधाने कार्बन अणू हा जोडलेला असतो. अशा पद्धतीने याची जी रचना आहे ही रचना या ठिकाणी ही जोडली गेलेली आहे. तर हे झालं बेन्झीनच्या बाबतीत. आपण यानंतरची जी रचना आहे ती आपण पाहूया. संयुगामधील हा जो क्रियात्मक गट जो आहे तो क्रियात्मक गट काय आहे तो आपण समजून घेणार आहोत. तर बेन्झीनची रचना, बेन्झीन हे असंपृक्त वलयांकित हायड्रोकार्बन आहे. बेन्झीनच्या संरचनेमध्ये 6 कार्बन अणू 6 हायड्रोजन अणू असतात. एका आड एक दुहेरी बंध जोडलेला असतो. तर एका बाजूला एकेरी तर दुसऱ्या बाजूला दुहेरी बंध कार्बन अणूंना जोडलेला असतो आणि कार्बन आणि हायड्रोजन याच्यामध्ये एकेरी बंधाने हे बंदिस्त असतात. अशा प्रकारची रचना ही बेन्झीनची आहे. बेन्झीनची रचना आपल्याला स्पष्ट या पद्धतीने आपली ही करता येते. ह्या 4 रचना तुम्हाला काढता आले घेणं खूप खूप गरजेचं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला याच्या रचनेबद्दलचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण पुढचा भाग पाहत आहोत. आपण यामध्ये क्रियात्मक गट. आता क्रियात्मक गट म्हणजे नेमकं काय तर अणू किंवा अणूचा गट ज्यामुळे त्या संयुगाला एक विशिष्ट गुणधर्म प्राप्त होत असतात. म्हणजे अणू
एक अणू असेल किंवा अणूचा गट असेल, जसं की बघा अणू आणि अणूचा गट का म्हणजे अणू असणारा क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल आणि आयोडीन असेल, म्हणजे हे हॅलोजन्स आहेत. ह्या हॅलोजनचे आपण या ठिकाणी मांडले गेलेले आहेत. यामध्ये क्लोरो, ब्रोमो, आयोडो असे त्याला नामकरण करताना आपल्याला IPC मध्ये तर आपल्याला त्याची मदत होणार आहे. या ठिकाणी रचनासूत्र दाखवत असताना एक्सच्या ऐवजी आपण हा क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असं मांडूया. संक्षिप्त रूपामध्ये मांडताना सुद्धा आपण क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन असं मांडत असतो. म्हणजे एक अणू किंवा अणूचा गट की ज्यामुळे त्या संयुगाला विशिष्ट गुणधर्म प्राप्त होत असतात, अशा गटाला, अशा अणूच्या गटाला आपण क्रियात्मक गट असं म्हणत असतो. आता विषम अणूचा गट जर बघितला तर कार्बन फक्त हायड्रोजन बरोबरच संयुगाची निर्मिती करतो असं नाही, तर कार्बन अणू हा नायट्रोजन बरोबर, सल्फर बरोबर, त्यानंतर हॅलोजन बरोबर आणि इतर नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल या मूलद्रव्यासोबत सुद्धा तो सहसंयोजी बंधाने बांधला जातो आणि त्यातून त्या संयुगाला एक विशिष्ट गुणधर्म प्राप्त होत असतात. जसं की म्हणजे की समजा उदाहरणादाखल आपण या ठिकाणी मिथ घेतला, मिथ म्हणजे 3, यातला एक हायड्रोजन विस्थापित झाला आणि याला जर एक म्हणजे एक अणूचा गट म्हणजे OH असा गट जर लागला, म्हणजे अल्कोहोल गट जर याला लागला तर याला मिथिल अल्कोहोल आपण म्हणत असतो. जसं की आणखी जर सांगायचं असेल किंवा इथ म्हणजे कार्बनची संख्या या ठिकाणी कार्बनची संख्या 2 आहे असे जे का आपण पाहिले तर या ठिकाणी कार्बन अणूची संख्या 2 आणि हायड्रोजन अणूची संख्या 6 असते इथेनमध्ये. तर एक हायड्रोजन अणू विस्थापित केला, समजा 5 हायड्रोजन राहिले आणि या ठिकाणी याला क्रियात्मक गट OH लागला, तर याचं नाव काय होतं, तर याचं नाव इथिल अल्कोहोल होतं. म्हणजे एक हायड्रोजनचा अणू म्हणजे मूळ हायड्रोकार्बन मधील म्हणजे अल्केन मधील एक हायड्रोजन अणू जर विस्थापित जर झाला तर त्याऐवजी जर क्लोरीन लागला तर याला आपण इथिल क्लोराईड म्हणूया, है की नाही, इथिल क्लोराईड. त्याच्यानंतर याला OH गट लागला तर याला अल्कोहोल म्हणूया आपण, इथिल अल्कोहोल हा अशा पद्धतीनं. हा अल्डिहाइड आहे, इथिल अल्डिहाइड, है की नाही. त्यानंतर मिथिल अल्डिहाइड, कीटोन, है की नाही, मिथिल कीटोन. त्यानंतर कार्बोक्सिलिक आम्ल म्हणजे मिथिल आणि मिथिल अल्कोहोल, है की नाही. तर या ठिकाणी इथर आहे, हे इथर असं दाखवता येतो. म्हणजे अशा पद्धतीने हे जे काय अणू किंवा अणूचा गट या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे. तर कार्बन अणू संयोजा पूर्ततेसाठी एका हायड्रोजनचे प्रतियोजन करतो. आता प्रतियोजन म्हणजे एका हायड्रोजन अणू तो काय करतो, वेगळा करतो. म्हणजे काही वेळा विषम अणू ही एकटे नसतात तर ते अणूच्या गटाच्या स्वरूपामध्ये असतात. असा जो तक्ता दिलेला आहे हा विषम अणूच्या गटाच्या बाबतीत हॅलोजन आहे, ऑक्सिजन आहे. तुमच्या तक्त्यामध्ये दिलेलं एक परत जो आहे तो म्हणजे नायट्रोजनचा सुद्धा विषम अणुगट वापरून यामध्ये आमीन हा जो काही क्रियात्मक गट जो आहे हा क्रियात्मक गट आपल्याला या ठिकाणी दाखवतात. मग हे क्रियात्मक गट कोणते आहे, क्रियात्मक गटाची उदाहरणं लिहा. तर ही क्रियात्मक गटाची आपण हे उदाहरणं या तक्त्यामध्ये आपल्याला दिलेली आहे. हा तक्ता पूर्ण करायला सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. कधी कधी तुम्हाला यामध्ये अशा प्रकारच्या रचना ह्या तुम्हाला कोऱ्या देऊन तुम्हाला पूर्ण करण्यासाठी तर खालील पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, तर तुम्हाला तक्ता पूर्ण करायला अशा पद्धतीने हे लावतील. तर हा तक्ता तुम्हाला पूर्ण करत असताना कधी कधी हे नाव तुम्हाला कोरं देतील आणि तुम्हाला बाकीचा पूर्ण करायला लावणारा हा पूर्ण तक्ता पूर्ण करा असे सुद्धा मांडू शकतात. मग क्रियात्मक गट म्हणजे काय, तर एक अणू किंवा अणूचा गट की ज्यामुळे त्या संयुगाला विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात त्याला काय म्हणतात, क्रियात्मक गट असे म्हणतात. मग आता हे क्रियात्मक गट आपल्याला मांडत असताना हे क्रियात्मक गट आपल्याला क्लोरो, ब्रोमो, आयोडो हे हॅलोजनच्या बाबतीत त्यामध्ये 17व्या गणातील मूलद्रव्य ते लक्षात येते तुम्हाला. तर अशा पद्धतीने याची मांडणी तुम्हाला करता येते. आता जो राहिलेला जो काही एक क्रियात्मक गट आहे तो आपण या ठिकाणी मांडतो, तो म्हणजे नायट्रोजन आहे. नायट्रोजन पहा, नायट्रोजन जो आहे ह्या नायट्रोजनमध्ये नायट्रोजन हा विषम अणूचा गट आहे की जो विषम अणूचा गट हा आमीन जो काही नाव आहे अमीन, पहा या ठिकाणी अमीन आहे, अमीन. आता हा अमीन जो आहे हा अमीन क्रियात्मक गट यामध्ये नायट्रोजनमध्ये यामध्ये एक नायट्रोजन आहे आणि याच्या आजूबाजूला आपल्याला दाखवत असताना हायड्रोजन अणू आणि यासोबत त्यानंतर 2 हायड्रोजन अशा पद्धतीने दिले. आता कीटोनमध्ये जर पाहिलं तर कीटोनमध्ये तुम्हाला एक कार्बन अणू ऑक्सिजन अणूशी दुहेरी बंधाने जोडलेला आहे. असं आपण हे
रचनासूत्रामध्ये आपण हे दाखवणार आहोत. आणि आमीनचा जो काही संक्षिप्त रूपामध्ये मांडणी करत असताना याला अशा पद्धतीनं ही मांडू शकतो. म्हणजे याला जर आपण या ठिकाणी जर CH3 म्हणजे एक हायड्रोजन विस्थापित करून जर याला CH3 जर आपण दाखवलं तर अशा पद्धतीनं आपल्याला हा मिथिल आमीन म्हणून आपण याचं नाव या पद्धतीनं आपण याची नामकरण करत असताना आपल्याला हे नामकरण करायचं आहे. तर क्रियात्मक गट म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला उदाहरण विचारलं जातं. तर हे उदाहरण विचारत असताना तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. क्रियात्मक गट म्हणजे काय, तर क्रियात्मक गटाची वैशिष्ट्ये लिहा. तर क्रियात्मक गटामध्ये अणू किंवा अणूचा गट असतो, विषम अणूचा गट असतो की ज्यामुळे त्या संयुगाला एक विशिष्ट गुणधर्म प्राप्त होत असतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तर यामध्ये ऑक्सिजन अणू हा मुक्त संयोजाच्या सहाय्यानं ह्या कार्बनच्या साखळीमध्ये हा जोडला जातो. तर याची उदाहरणं मांडत असताना आपल्याला आणखी डिटेलमध्ये हा भाग आपल्याला पाहायचा आहे. तर पहा या ठिकाणी आपण ऑक्सिजन विषम अणुगट वापरून काही उदाहरणं या ठिकाणी आपण घेऊया. ही उदाहरणं कशा संदर्भात आहे, कशा पद्धतीने मांडता येतात. आता मिथेनॉल मांडायचं आपल्याला. मिथेनॉल, आता मिथेनॉल मांडत असताना क्रियात्मक गट आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे. म्हणजे आपण मांडत असताना हा ऑक्सिजन आपण अशा पद्धतीने आपण मांडत असतो. तर मिथ म्हणल्यानंतर कार्बनची संख्या एक आहे की नाही, आणि त्याच्यातला एक हायड्रोजन अणू हा विस्थापित झाला. म्हणजे या ठिकाणचा जो हायड्रोजन आहे हा विस्थापित झाला, आणि ह्या विस्थापित झालेल्या ऐवजी आपण या ठिकाणी हा क्रियात्मक गट या ठिकाणी आपण जोडला. तर ही याची रचनासूत्र हे आपल्याला ह्या मिथेनॉलचं रचनासूत्र आपल्या या ठिकाणी म्हणतं. आता त्याच्यानंतर आहे प्रोपेनॉन. आता प्रोपेनॉन म्हणल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कार्बन अणू या ठिकाणी प्रोप म्हणल्यानंतर 3 कार्बन अणू दाखवले. आता यामध्ये हा जो कार्बनचा हा जो काही एक गट याला ठिकाणी आपल्याला जोडायचा जो आहे तो आपण ह्या मध्यभागी आपण या ठिकाणी याला जोडूया. म्हणजे अशा पद्धतीचा हा क्रियात्मक गट या ठिकाणी आपण जोडला. तर आता उरलेले जे काय हायड्रोजन चतुसंयोजा पूर्ततेसाठी जर आपण वापरले तर आपल्याला या ठिकाणी किती हायड्रोजन जोडायचे तर आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी आपण या बाजूला 3 आणि त्या बाजूला 3 म्हणजे असे एकूण 6 हायड्रोजन आपण या ठिकाणी दिला. आणि याच्यामध्ये क्रियात्मक गट जो जोडलेला आहे हा क्रियात्मक गट कोणता आहे तर हा क्रियात्मक गट जो आहे तर हा कीटोन आहे. कीटोन क्रियात्मक गट कीटोन आहे. या ठिकाणी आहे अल्कोहोल हा क्रियात्मक गट. या ठिकाणी क्रियात्मक गट अल्कोहोल या ठिकाणी इथेनॉइक आम्ल म्हणजे हे कार्बोक्सिलिक आम्ल आहे. आता यामध्ये इथेनॉइक म्हटलं तर इथ म्हणजे कार्बन किती येतं, कार्बनची संख्या आपल्याला 2 मांडायची. बघा इथ म्हणल्यानंतर कार्बन 2 आले. आता यामध्ये आपल्याला क्रियात्मक गट जो आहे तर हा आपण या ठिकाणी आपण याला जोडला. तर म्हणजे हा क्रियात्मक गट म्हणजे हा एक क्रियात्मक गट जोडला आणि याला परत आपण या ठिकाणी OH असा गट हा या ठिकाणी क्रियात्मक गट झाला. मग आता यातला हायड्रोजन पूर्तता म्हणजे कार्बनच्या चतुसंयोजा पूर्ततेसाठी आपण या ठिकाणी हायड्रोजन जे जोडणार आहोत हे हायड्रोजन आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं हे आपण जोडूया. याला मांडत असताना आणखी आपल्याला असं सुद्धा मांडता येतं. म्हणजे असं मांडलं तर आपण जर बघितलं तर यामध्ये हायड्रोजन अणूची संख्या जर बघितली तर 1 2 3 आणि या ठिकाणी 1 दिले. म्हणजे असे एकूण 4 हायड्रोजन म्हणजे इथेनॉइक म्हणजे कार्बन अणूची संख्या ही जोडत असताना कार्बन अणू हे आपण हे एकेरी बंधानं आणि कार्बन अणू हा दुसऱ्या बाजूला जोडत असताना या ठिकाणी ऑक्सिजनच्या दुहेरी बंधानं आपण हा जोडलेला आहे. तर ही इथेनॉइक आम्ल अशी उदाहरणं आपल्याला ही मांडता येतात. आपल्याला संयुगाचं नाव लिहिलेलं आहे, क्रियात्मक गट कोणता आहे तो क्रियात्मक गट या ठिकाणी लिहिला आहे. त्यानंतर त्याची रचना या ठिकाणी मांडलेली, ही रचना त्याची झाली, ही रचना ही झाली प्रोपेनॉलची झाली आणि त्याच्यानंतर इथेनॉइक आम्लाची ही रचना आपल्याला या ठिकाणी आपल्याला दाखवता येते. आता त्यानंतर समजातीय श्रेणी म्हणजे काय? समजातीय श्रेणी म्हणजे क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलावर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगाची जी श्रेणी तयार होते तिला समजातीय श्रेणी असे म्हणतात. आता यानंतर पहा समजातीय श्रेणीची जी वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये काय आहेत तर पहा. समजात श्रेणीचं पहिलं वैशिष्ट्य सांगत असताना समजातीय श्रेणीमध्ये संयुगाचे सामान्य सूत्र हे एकच असते. म्हणजे सामान्य सूत्र एकच असून सर्व सदस्यांचा क्रियात्मक गट हा सारखाच असतो. म्हणजे क्रियात्मक गट जे आपण यापूर्वी सांगितले की अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक आम्ल,
आमीन असेल, हॅलो असेल, यासारखी जी असेल तर यांचा क्रियात्मक गट हा कसा असतो, सारखा असतो. आणि लगतच्या श्रेणीच्या वरच्या सदस्य आणि खालचा सदस्याचा एक मिथिलचा जो गट आहे म्हणजे CH चा जो फरक असतो हा फरक प्रत्येकामध्ये हा सारखा असतो. याचप्रमाणे त्यांच्या रेणू वस्तुमानामध्ये म्हणजे त्याचं जे रेणू वस्तुमान आहे कार्बनचे 12 आणि हायड्रोजनचा जर विचार जर केला तर 12 आणि याच्यामध्ये 2 तर 14चा फरक यामध्ये असतो. त्यानंतरचा पुढचा जो गुणधर्म आहे तो वैशिष्ट्य पहा. श्रेणीमध्ये समजाती श्रेणीमध्ये सर्वसाधारणपणे चढत्या क्रमाने त्याचा उत्कलनांक असेल, द्रवणांक असेल, घनता असेल इत्यादीच्या भौतिक गुणधर्मा एका दिशेने बदल होत जातो म्हणजे त्यांच्यामध्ये प्रवणता दिसून येते. तसेच रेणू वस्तुमानामध्ये त्यांच्या वाढ होताना आपल्याला यामध्ये पाहायला मिळते. हे त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आहे समजात श्रेणीतील संयुगातील समान क्रियात्मक गट असल्या कारणानं सर्व गटाच्या रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा, साम्यता ही आपल्याला यामध्ये दिसून येते. याची जर उदाहरणं आपण जर पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की याच्यामध्ये वरच्या आणि खालच्या गटामध्ये कशा प्रकारचा गुणधर्मामध्ये साधर्म्यता आहे, साम्यता आहे. म्हणजे सामान्य सूत्र 1 क्रियात्मक गट सारखा, 2 लगतच्या श्रेणीमध्ये एका CH गटाचा फरक, त्याच्या रेणू वस्तुमानामध्ये 14चा फरक, उत्कलनांक द्रवणांकामध्ये असणारा जो फरक आहे, रेणू वस्तुमानामध्ये होणारी वाढ असेल. तर अशा जे काही बाबी आहेत, अशी जी वैशिष्ट्ये आहेत तर ही समजातीय श्रेणीच्या बाबतीत आपल्याला ही सांगता येतात. समजातीय श्रेणीमध्ये आपल्याला तक्ता पूर्ण करताना मिथेन मधील संक्षिप्त रचनासूत्र दिलेलं आहे. कार्बन अणूची संख्या 1, CH गटाची संख्या 1 दिलेली आहे. त्यानंतर इथेनच्या बद्दल आपल्याला C2H6 असं दिलेलं आहे. कार्बन अणूची संख्या 2 आहे आणि CH गटाची संख्यासुद्धा 2 आहे. त्यानंतर खाली 3 कार्बन, प्रोपेनमध्ये कार्बन 3 आहेत, हायड्रोजन 8 आहेत म्हणजे कार्बन अणूची संख्या ही आपल्याला 3 आहे. त्याप्रमाणे ब्युटेनमध्ये 4 आहे, पेंटेनमध्ये 5 आणि हेक्झेनमध्ये 6 आहे. अशाच प्रकारे CH गटाची बाबतीत सुद्धा आपल्याला एकानंतर एक संख्या वाढताना दिसते. यानंतर आपल्याला दिलेलं काय आहे ते पाहूया. पुढचं जे काय दिलेला घटक आहे मिथेनॉल, त्यामध्ये मिथेनॉलमध्ये CH3 आणि 1 हायड्रोजन विस्थापित करून OH गट लावलेला आहे. त्यानंतर इथेनॉलमध्ये CH गट, कार्बन अणू 2, हायड्रोजन अणूची संख्या 5 आहे आणि ऑक्सिजन अणू या ठिकाणी जोडला गेलेला आहे. म्हणजे C2H6 आणि OH गट म्हणजे कार्बन अणू हे 5 म्हणजे कार्बन अणू 2 आणि हायड्रोजन अणू 5 आणि OH गट याला जोडलेला आहे. म्हणून कार्बन अणूची संख्या 2, CH गटाची संख्या 2, वरच्यामध्ये एका CH गटाचा फरक आहे म्हणजे 1, 2, 3, 4 याप्रमाणे मांडणी आपल्या ब्युटेनॉलपर्यंत मांडता येईल. CH गटाची मांडणीसुद्धा आपल्याला 1, 2, त्यानंतर प्रोपेनॉलमध्ये 3 आणि ब्युटेनॉलमध्ये असणारी संख्या ही 4 असेल. आणि त्याच्या उत्कलनांकामध्ये सुद्धा आपल्याला वाढ होतानाही या पद्धतीनं आपल्या या ठिकाणी दिसत आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दिलेली जी काही वैशिष्ट्ये आहेत ह्या वैशिष्ट्याप्रमाणे आपल्याला ह्या तक्त्याशी ताळमेळ लागतो की नाही हे आपल्या याचा पडताळा आपल्याला या ठिकाणी येऊन जातो. याप्रमाणे पुढचा तक्ता अशाच पद्धतीनं आपल्याला भरायचा आहे. तर कार्बन अणूची संख्या या ठिकाणी 2, 3, त्याच्या खाली 4 आणि 5 हे तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. त्यानंतर CH गटाची संख्या पहिल्यामध्ये 0 आहे, दुसऱ्यामध्ये 1, तिच्यामध्ये 2 येईल आणि त्याच्यानंतर 3 येईल. अशा पद्धतीनं तुम्हाला समजाती श्रेणीमध्ये याची जी रचना दिलेली आहेत तर रचनासूत्र त्याचे तक्ता पूर्ण करायला आपल्याला हा परीक्षेला भरण्यासाठी आपल्याला येऊ शकतो. अशा पद्धतीने याची मांडणी आपण करणार आहोत आणि या पद्धतीनं ही जी तक्ते आहेत हे तक्ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. असे तक्ते आपल्याला भरता येतील. यानंतरचा पुढचा भाग आपण पुन्हा पाहूया.